आम्ही इराणला अश्मयुगात पाठवू. आम्ही त्या देशाला एका रात्रीत संपवू शकतो. मी इराणची सिव्हिलायझेशन नष्ट करून टाकेन. इराण विरुद्ध अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या या धमक्या. मागच्या 40 दिवसांपासून सुरू असलेलं हे युद्ध अखेर 8 एप्रिलला थांबलेलं आहे. इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश 2 आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमत झालेले आहेत. खरं तर हे युद्ध अमेरिकेनंच सुरू केलं होतं, त्यामुळे ते संपवण्याचा दबाव हा अमेरिकेवरतीच होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा युद्धविरामासाठी प्रयत्न सुद्धा केला, पण इराणनं प्रत्येक वेळी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. इराणचं शेवटपर्यंत असं म्हणणं होतं की युद्धविराम होईल, तर तो इराणच्याच अटींवरती, अमेरिकेच्या अटींवरती नाही. आता प्रत्यक्षात हेच होत असल्याचं दिसतंय. युद्ध थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेसमोर 10 अटी ठेवलेल्या आहेत, ज्यावरती लवकरच पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. सध्या अमेरिकेची अशी अवस्था आहे की या अटी मान्य करण्याशिवाय अमेरिकेसमोर दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचं म्हटलं जात आहे. कारण या युद्धातनं अमेरिकेच्या हाती तसं काहीच आलेलं नाहीये. तब्बल 40 दिवस युद्ध लढून सुद्धा अमेरिका ना इराणमध्ये रिजिम चेंज करू शकली आहे, ना इराणच्या तेल साठ्यांवरती आपला होल्ड मिळवू शकली आहे. या सगळ्या घटनांमुळे आता डोनाल्ड ट्रम्प हे तोंडावरती पडल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण हे सगळं नेमकं घडलं कशामुळं? डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा काय चुका केलेल्या आहेत ज्यामुळं ते या युद्धामध्ये तोंडावरती पडलेत? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली पहिली चूक म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांना मारून टाकणं. अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला तेहरानवरती जोरदार हल्ला करून युद्धाला सुरुवात केलेली. या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. आता अमेरिकेनं हे नेमकं का केलं? तर अमेरिका आणि इस्रायलचा इराणमध्ये रिजिम चेंज करण्याचा प्लॅन होता. ट्रम्प यांना इराणमध्ये खामेनेई यांच्या नेतृत्वाखालची इस्लामिक राजवट ही सत्तेत नको होती. त्यामुळेच अमेरिका आणि इस्रायलनं तेहरानवरती अचूक असा हल्ला करून खामेनेई यांच्या इराणच्या अख्ख्या टॉप लीडरशिपला संपवून टाकलं. या सगळ्याला इराणमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. इराणमध्ये मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात खामेनेई यांच्या विरोधात मोठी आंदोलनं झाली होती. आंदोलकांनी खामेनेई यांचा विरोध करताना मुल्ला मस्ट लिव्ह, डेड टू खामेनेई अशा घोषणाही दिल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प यांना असं वाटत होतं की इराणवरती हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे. अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणचे नागरिक खामेनेई यांच्या विरोधात पुन्हा आंदोलनांना सुरुवात करतील, त्यामुळे इराणमध्ये आपोआपच रिजिम चेंज घडून येईल असा ट्रम्प यांचा अंदाज होता. पण युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र नेमकं याच्या उलटच घडलं. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेविरोधात आंदोलनं सुरू होण्याऐवजी उलट इराणचे नागरिक सरकारच्या बाजूने एकत्र आले. 1 मार्चला तेहरानच्या इन्कलाब चौकामध्ये खामेनेई यांचे समर्थक हजारोंच्या संख्येने जमले होते. त्यांनी हातामध्ये खामेनेई यांचा फोटो घेऊन डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांच्यासाठी हे सगळं अनपेक्षित असंच होतं. असं काही घडेल याचा विचार सुद्धा अमेरिका आणि इस्रायलनं केला नव्हता. यानंतर ट्रम्प यांनी इराणच्या नागरिकांना उद्देशून अनेक आवाहने केलेत. आम्ही इराणी नागरिकांच्या मदतीसाठी हे सगळं करतोय. इराणच्या नागरिकांनी सत्ता हातात घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. इराणची जनता शेवटपर्यंत खामेनेई यांना मारणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने उभीच राहिली नाही. यामुळेच इराणमध्ये रिजिम चेंजही घडू शकलं नाही. अशा प्रकारे खामेनेई यांना मारणं ही अमेरिकेची सगळ्यात मोठी चूक ठरलेली आहे. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली दुसरी चूक आहे ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्म्युजला गांभीर्यानं न घेणं. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणनं सगळ्यात आधी काय केलं तर त्यांनी पर्शियन आखातात असलेल्या हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरती आपला कंट्रोल मिळवला. इराणने या मार्गावरनं ये-जा करणाऱ्या काही जहाजांना टार्गेट केलं, ज्यामुळे बाकीच्या जहाजांनी तिथनं प्रवास करणंच थांबवलं. स्ट्रेट ऑफ हॉर्म्युज हा असा मार्ग आहे जिथनं जगातली तब्बल 20% अधिक तेलाची वाहतूक होते. आखाती देशांमधून आशिया आणि युरोपात कच्चं तेल आणि गॅसची वाहतूक याच मार्गाने होते. पण युद्धामुळे इथल्या वाहतुकीवरती परिणाम झाला आणि जगभरात एनर्जी क्रायसिसची स्थिती निर्माण झाली. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती या वाढत गेल्या, ज्याचा फटका अनेक देशांना बसायला लागला. त्यामुळे हॉर्मुजचा मार्ग खुला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती दबाव हा वाढायला लागला. खरं तर इराण हा इतके दिवस हॉर्मुजचा मार्ग कंट्रोल करू शकतो असा विचारच अमेरिकेने केला नव्हता. इराणनं हॉर्मुजला कंट्रोल केल्यानंतर आता काय करायचं याचा प्लॅन बी अमेरिकेकडे नव्हताच. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेची सगळी ताकद हा मार्ग खुला करण्यासाठी खर्च व्हायला लागली. पण यामुळे युद्ध आणखीनच लांबत गेलं. मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेचा सगळा फोकस हा हॉर्मुजच्या मार्गावरतीच होता.
हा मार्ग खुला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अक्षरशः अनेक धमक्या देखील दिल्या, पण इराणने या सगळ्यामध्ये माघार काही घेतली नाही. त्यातच इराणनं एक अशी खेळी केली ज्यामुळे अमेरिकेची आणखीनच फजिती झाली. इराणनं हॉर्मुझच्या मार्गावरनं आपल्या मित्र देशाच्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली, ज्यामध्ये चीन, भारत, पाकिस्तान अशा देशांचा समावेश होता. पण इराणनं अमेरिका आणि नाटो देशांची जहाजं मात्र अडवून धरली. त्यामुळे ट्रम्प यांची अस्वस्थता आणखीनच वाढायला लागली. ट्रम्प यांच्याकडे प्लॅन बी असता तर इराणनं हॉर्मुझचा मार्ग बंद केल्यानंतर काय करायचं याचा विचार त्यांनी आधीच केला असता. पण हे सगळं त्यामुळे घडलं नसतं. त्यामुळे युद्धाआधी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला गांभीर्यानं न घेणं ही ट्रम्प यांची दुसरी मोठी चूक ठरली. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली तिसरी चूक म्हणजे इराणच्या ताकदीला अंडर एस्टिमेट करणं. अमेरिकेनं या वर्षाच्या सुरुवातीला व्हेनेझुएला या देशावरती हल्ला करून तिथल्या अध्यक्षांनाच पकडून नेलं होतं. या ऑपरेशनसाठी अमेरिकन फौजा थेट व्हेनेझुएलात उतरल्या होत्या. हे करताना अमेरिकेला त्या देशाकडनं अजिबात प्रतिकार झाला नव्हता. त्यामुळे ट्रम्प यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला होता. आता व्हेनेझुएलात जे केले तेच आपण इराणमध्ये सुद्धा करू शकतो असं ट्रम्प यांना वाटायला लागलेलं. पण इराण म्हणजे व्हेनेझुएला नाहीये हे अमेरिकेच्या खूप उशिरा लक्षात आलं. खरं तर इराण हा मागच्या 20 वर्षांपासून या युद्धाची तयारी करत होता. अमेरिकन फौजा जेव्हा 2003 साली इराकमध्ये उतरलेल्या त्यावेळी त्यांनी सद्दाम हुसेनला सत्तेतनं बाहेर केलं होतं. आता पुढचा नंबर आपला असू शकतो याचा अंदाज आधीच इराणला आला होता आणि मग तेव्हापासूनच इराणनं अमेरिकेविरुद्धच्या युद्धाची तयारी सुरू केली होती. इराणकडे अत्यंत ऍडव्हान्स आणि तितक्या स्वस्त मिसाईलचा साठा असल्याचं म्हटलं जातं. इराणनं 1984 पासूनच अशा प्रकारचा साठा जमवायला सुरुवात केली होती. इराणच्या IRGCनं मागच्या वर्षी मार्च महिन्यात एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि हा व्हिडिओ इराणमधल्या अंडरग्राऊंड मिसाईलच्या साठ्यांचा होता. इराणकडे मिसाईलचा किती प्रचंड साठा आहे हे या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येत होतं. इराणकडे नेमक्या किती मिसाईल्स आहेत हे कोणालाही खरं तर माहिती नाहीये, पण हा अंडरग्राऊंड मिसाईलचा साठा किती मोठा आहे याची सुद्धा कोणालाही कल्पना नव्हती. या युद्धामध्ये इराणनं त्यांच्या फतेह, शहाब, कियाम, जोल्फागर अशा मिसाईल्सना अमेरिका आणि इस्रायलला अक्षरशः रडकुंडीला आणलं होतं. इराणनं आखाती देशांमधल्या अमेरिकन बेसेसवरती सुद्धा एका पाठोपाठ एक हल्ले करत अमेरिकेचं प्रचंड मोठं नुकसानही केलं. इराणच्या काही मिसाईल्स या तर थेट हिंद महासागरातल्या डिएगो गार्सिया या बेटापर्यंत पोहोचल्या, जिथं अमेरिका आणि ब्रिटनचा मिलिटरी बेस आहे. इराण आपल्या हल्ल्यांचा अशा प्रकारे प्रतिकार करू शकतो याची कल्पना ट्रम्प यांनी केलीच नव्हती आणि हीच त्यांची तिसरी सगळ्यात मोठी चूक ठरलेली आहे. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली चौथी चूक म्हणजे त्यांनी मित्र देशांचा विश्वास हा गमावला. इराणवरती हल्ला केला होता अमेरिका आणि इस्रायलनं. आता एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर नाटो देश सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येतील अशी अपेक्षा ट्रम्प यांना होती. पण यावेळी असं काही घडलं नाही. या युद्धामध्ये एकही नाटो देश अमेरिकेच्या मदतीला आला नाही. अमेरिकेनं इराणवरती हल्ल्यासाठी स्पेनला त्यांचे मिलिटरी बेसिस वापरण्याची परवानगी मागितली, पण स्पेननं याला स्पष्ट नकार दिला. इटली असेल, जर्मनी असेल किंवा फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांनी सुद्धा आपल्या फौजा मिडल ईस्टमध्ये पाठवण्यासाठी नकार दिला. युरोपचं म्हणणं होतं की हे युद्ध अमेरिका आणि इस्रायलचे, इराण आमचा शत्रू नाहीये, त्यामुळे आम्ही या युद्धामध्ये भाग घेणार नाही. आणि अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध एकटेच लढतायत असं चित्र जगभरात निर्माण झालं होतं. खरं तर युरोप या युद्धामध्ये अमेरिकेच्या मदतीला आला नाही. यामागचं कारण डोनाल्ड ट्रम्पच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरनं ज्या प्रकारे युरोपीय देशांना धमकावलं होतं तेव्हापासूनच त्या देशांचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावपूर्ण झाले होते. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँड ताब्यात घेण्याची भाषा केली. याला युरोपकडनं प्रचंड विरोध झालेला. या मुद्द्यावरनं नाटोमध्ये सुद्धा फूट पडायला लागलेली. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटन, फ्रान्स इथल्या नेत्यांसाठी ज्या प्रकारच्या भाषेचा वापर केला त्यामुळे संबंध आणखीनच ताणले गेले. म्हणूनच अमेरिकेनं जेव्हा इराणवरती ग्राउंड इन्व्हेजनचा प्लॅन आखला तेव्हा एकही देश अमेरिकेच्या मदतीला धावून आला नाही. अमेरिकेनं जेव्हा इराकमध्ये इन्व्हेजन केलं होतं तेव्हा ब्रिटननं मदतीसाठी आपले 45,000 सैनिक अमेरिकेसोबत पाठवले होते. यावेळी अशी तयारी एकाही युरोपियन देशानं दाखवली नाही. यामागचं कारण डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच होते. युद्धाआधी मित्र देशांचा विश्वास गमावणं ही ट्रम्प यांची चौथी चूक ठरली. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली पाचवी चूक म्हणजे त्यांना इराणच्या मित्रांचा अंदाज घेता आला नाही. युद्धामध्ये एकीकडे अमेरिकेच्या मदतीला इस्रायलशिवाय एकही देश नव्हता, पण दुसरीकडे इराणला मात्र अनेकांची मदत होती. युद्ध सुरू झाल्यानंतर यमनमधले हुती आणि लेबनॉनमधले हिजबुल्ला हे इराणचे प्रॉक्सी गट त्यांच्या मदतीला आले.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाने इस्रायल विरोधात जोरदार युद्धाला सुरुवात केली. त्यामुळे इस्रायल पूर्णपणे हिजबुल्लाशी लढण्यातच अडकून राहिला. इकडे हुतींनी सुद्धा अमेरिका आणि इस्रायलच्या बेसेसवरती हल्ले चालू केले. अशा प्रकारे इराणला युद्धामध्ये मोठी मदत मिळत राहिली. त्यातच इराणच्या मदतीला जगातले 2 मोठे देश आले, ज्यामुळे युद्धाचं चित्र पूर्णपणे बदललं. हे देश म्हणजे चीन आणि रशिया. रशियाने या युद्धामध्ये इराणला थेट मदत केली. रशियानेच अमेरिकेच्या ठिकाणांची सॅटेलाइटद्वारे अचूक माहिती इराणला पुरवली. चीन सुद्धा आर्थिक पातळीवरती इराणच्या मदतीला आला. इराण हॉर्म्युझच्या मार्गे जाणाऱ्या तेलाच्या जहाजांकडनं टोल वसुली चायनीज करन्सी युआन मध्ये करत होता. या 2 देशांनी डिप्लोमॅटिक लेव्हलवर सुद्धा इराणची मोठी मदत केली. ट्रम्प यांना हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर हा करायचा होता. यासाठी बहरीन या देशानं संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रस्तावही मांडला होता. पण चीन आणि रशियानं आपल्या व्हेटो अधिकाराचा वापर करून हा प्रस्ताव खोडून काढला. चीन आणि रशियासारखे देश अशा प्रकारे इराणच्या मदतीला धावून येतील याचा अंदाज ट्रम्प यांना घेताच आला नाही. एकीकडे अमेरिकेचे पारंपरिक मित्र असलेले युरोपियन देश ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेपासून दूर झाले, तर दुसरीकडे रशिया आणि चीन मात्र इराणच्या जवळ गेले. हे सगळं होण्यासाठी ट्रम्प यांची धोरणच कारणीभूत ठरली. युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली ही 5वी आणि शेवटची चूक ठरली. एकूणच डोनाल्ड ट्रम्प या युद्धामध्ये सपशेल तोंडावरती आपटल्याच दिसतात. इराणनं अमेरिका आणि इस्रायलचा ज्या प्रकारे सामना केलाय त्याची चर्चा आता सगळीकडे होताना दिसतेय. या युद्धामध्ये ट्रम्प यांनी केलेल्या या 5 चुका त्यांना नडल्या हेच यातनं स्पष्ट होताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धामध्ये आणखी कोणत्या चुका केल्या? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.